सेनगाव तालुक्यातील चिखलाकर या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम करू नये असे सांगितले आहे। तांदुळवाडी ते चिखलाकर 6 किलोमीटरचा रस्ता होत असल्याने अक्षरशः निकृष्ट दर्जाचा हा रस्ता होत असून इस्टिमेटनुसार काम करावे असे गावकऱ्यांनी सांगितले आहे। या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। सरपंच चिखलागर आमच्या इथे तांदळवाडी ते चिखलागर तांडा चिखलागर असा 6 किलोमीटर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्ता मंजूर झालेला आहे। यामध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजे 600 मीटर सिमेंट रस्ता मंजूर झालेला आहे, पण त्यांनी इथे सिमेंट रस्ता मंजूर झालेला असताना सुद्धा डांबरीकरण रस्ता करण्याचं त्यांनी नंतर ठरवलं। हे त्या दिवशी 1 तारखेला इथं कार्पेट हे म्हणजे बीबीएम केलेला आहे। बीबीएम केलेलं 1 तारखेला बीबीएम केलेलं असताना त्यांनी काय केलं, खाली खडी नाही काही नाही, डायरेक्ट बीबीएम केलं। पहिले एकही लेअर न टाकता डायरेक्ट बीबीएम केलं। त्यानंतर काय झालं, आज गुत्तेदाराच्याच डांबराचे भरून जे टिप्पर आले त्या टिप्परच्या वजनानं आजच हा रस्ता इथे दबला, फुटून गेला। यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे हा फुटणारच। तर हा रस्ता जर 5 दिवसात फुटत असेल तर 5 वर्षाची गॅरंटी अशी काय आहे? डायरेक्ट कार्पेट ओढायला सिमेंट नुसार इथे सिमेंट रस्ता आहे, तर आमची मागणी आहे की इथे सिमेंट रस्ताच होण्यात यावा। बांबू सुद्धा इथे टाकले नाही। राहणार चिखलागर। माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनासमोर यायनं सांगा कोण गुत्तेदार आहे आणि कोण इंजिनियर आहे, यायनं इस्टिमेट घेऊन यावं, गाववाल्याला दाखवावं आणि त्याच्यानंतरच रोड करावं। मीडिया समोर यायनं सांगावं की हे असं असं आमचं इस्टिमेट आहे, इथून सिमेंट रोड आहे किंवा डांबरीकरण आहे। हे असं मीडिया समोर महाराष्ट्र शासनासमोर यायनं सगळं महाराष्ट्र शासनाच्या नजरेसमोर आणावं। आज हे काहीच नाही। आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत इंजिनियर बीबीएम पहिल्याच दिवशी फुटलंय, आता याच्यानंतर याच्यावर यायचं रोड चालू आहे। यायनं सगळं इंजिनियर गुत्तेदारांनी इथे यावं, आम्हाला इस्टिमेट दाखवा, त्याच्यानुसार हे काम दाखवा, सगळं मीडिया समोर सांगावं असं असं फुटायला म्हणून। सावरा राठोड, राहणार चिखलागर तांडा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। तरी ह्या रोडच्या विषयामध्ये येथून सिमेंट रस्ता असल्यामुळे यायनं ते इस्टिमेट कॅन्सल केलं का काय केलं ते आम्हाला माहित नाही। हे डायरेक्ट बीबीएम करून सन्या हे कार्पेट वरतात आणि पहिल्याच दिवशी याच्या गाड्या येतात डांबराच्या, तर त्या डांबराच्या गाड्यानं डायरेक्ट मुरमाल लागायला रोड। तर हे रोड असं काय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे काय? मुख्यमंत्री साहेबांना हे असे रोड दिलेले का की डायरेक्ट बीबीएम? माझं नाव अंकुश रामराव गडदे, राहणार चिखलागर, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। मुख्यमंत्री ग्रामसडक योजना चिखलागर या गावाला ही योजना आलेली असून या रोडचं काम सध्या तरी 6 महिन्यापासून चालू आहे। या रोडचं काम 6 महिन्यापासून चालू असताना निव्वळ कागदोपत्री उचलल्यासारखं काम चालू आहे। इंजिनियर येतात, पाहतात, खतून पाहतात किती थर आहेत काय आहेत, नुसतं आपलं नकली काम आहे सगळं। टोटल खतून पाहतात, त्याच्यात काही सापडत नाही। सगळे खड्डे 4 महिन्यात सगळा रोड असा उखळून गेलेला आहे। डांबरीकरण खडी सगळी बाजूला गेलेली यायची, तरी पण त्याच्यावर ते मुरुम खडक टाकून त्याच्यावर कार्पेटर करत आहेत, डांबर टाकत आहेत। करता चांगल्या दर्जाचा रोड शासनाने करून द्यावा अशीच गावकऱ्याची आणि समस्त गावकरी मंडळी। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।